नमस्कार. आपण आत्ताच एक प्लॅन बघितला, जो नॉर्मल प्लॅन बघितला आणि आता जो आपण प्लॅन बघणार आहे तो बिझनेस प्लॅन बघणार आहे. ॲक्च्युली बिझनेस प्लॅन आणि नॉर्मल प्लॅन याच्यामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. जो नॉर्मल प्लॅन आहे हा नॉर्मल प्लॅन बघत असतानाच नॉर्मल माणसं विचार करतात, एक ऑर्डिनरी माणसं त्या लेवलचा विचार करतात, एक सर्वसाधारण माणूस त्या लेवलचा विचार करतो. पण बिझनेस माइंडचा जो माणूस असतो तो त्याच्या डोक्यामध्ये टोटली हा बिझनेस माइंड असतो. नॉर्मल माणसाचा जर विचार करायला गेलं तर महिन्याला 10,000, 20,000, 25,000, 30,000 हे इन्कमचं रेंज असतं. पण बिझनेस माइंडच्या माणसाचा जर विचार करायला गेलं तर महिन्याला जो नॉर्मल मॅन वर्षाला मिळवतो तो वर्षाचा इन्कम महिन्याला कसा मिळेल हा विचार बिझनेस माइंडच्या बिझनेसमॅनचा विचार असतो. म्हणजे जर विचार करायला गेलं तर नॉर्मल मॅन महिन्याचा 20-25,000चा विचार करतोय, तर बिझनेस माइंडचा माणूस बिझनेसमॅन महिन्याला 1,00,000, 2,00,000, 3,00,000चा विचार करतो. तर आपण तोच प्लॅन आता बघणार आहे. जस्ट एक नॉर्मल प्लॅन बघितल्यानंतर बिझनेस प्लॅन, आणि त्या बिझनेस प्लॅनमुळे आपण हायेस्ट इन्कम कसं करू शकतो, जास्तीत जास्त इन्कम कसं करू शकतो, कमी कालावधीमध्ये अचिव्हमेंट जास्त कसं करू शकतो, आणि आपल्याला त्यासाठी काही गोष्टीतून जावं लागेल. म्हणजे आपल्याला विचार करायला पाहिजे की नॉर्मल मॅन आणि नॉर्मल माणूस एक सर्वसाधारण माणूस आणि बिझनेसमॅन एक व्यावसायिक कशा पद्धतीने विचार करतो हा प्लॅनच्या माध्यमातून आपल्याला सांगेल. बघा, मी त्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगेन की आपलं उदाहरण सांगत असताना सुरुवातीला एक व्यक्ती आहे की जो व्यक्ती नदी किनारी गेलाय आणि नदी किनारी गेल्यानंतर त्यानं गळ टाकलाय आणि मासे पकडण्यामध्ये तो स्वतः मशगूल आहे. एक नॉर्मल मॅनचं उदाहरण सांगतोय, सर्वसाधारण माणसाचं उदाहरण सांगतोय. एक सर्वसाधारण माणूस एक मासेमारी करण्यासाठी स्वतःचा गळ टाकलाय आणि एक एक मासा तो गोळा करायलाय आणि आपल्या बकेटमध्ये, आपल्या टोपलीमध्ये गळ्याला सापडलेला मासा तो पकडतोय आणि टोपलीत टाकतोय. गळ्याला पकडलेला मासासाठी वाट बघतोय, तो सापडला की पकडतोय आणि बकेटमध्ये टाकतोय आणि त्याचा बराचसा वेळ एक एक मासा गोळा करण्यामध्ये वेळ जातो आणि त्याच्यानंतर ती त्याचे बकेट बऱ्याच कालावधीनंतर भरतं. दॅट इज नॉर्मल प्लॅन, एक सर्वसाधारण माणसाचं जीवन. पण तेच एक बिझनेसमॅन काय करेल, तर तो बिझनेसमॅन हे सर्व बघत असतोय की नॉर्मल माणसाचं व्यक्तिमत्व काय, तो कुठल्या पद्धतीने विचार करतोय. पण बिझनेस माइंडचा माणूस नदी किनारी गेल्यानंतर तो स्वतः गळ टाकत बसत नाही. तो काम काय करतो, तर तो एकच काम करतो, असे गळ टाकणारे जे बकेट्स आहेत ते बकेट्सच त्याचा तो व्यवहार करतो. तो डायरेक्ट ते बकेटच उचलतो आणि त्याच्यामध्ये तो कमी कालावधीमध्ये जास्त पैसे मिळवतो. म्हणजे तुम्हाला बिझनेस माइंडचा जर विचार करायचा असेल तर ते बकेट बल्कमध्ये मॅक्झिमम जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला गोळा करता आला पाहिजे. मग फंड असेल, प्रोडक्ट्स असतील, बिझनेस अँगल असेल तर त्याच्यामध्ये बल्क क्वांटिटी तुम्हाला कलेक्ट करता आली पाहिजे. मग तसा त्याला बघूया आपण हा प्लॅन. ऍक्च्युली जो प्लॅन आहे, जो बिझनेस प्लॅन आहे, जो बेस्ट प्लॅन आहे, हा बेस्ट प्लॅन कुठल्या पद्धतीनं काम करतो, एकदम बेस्ट प्लॅन. आपण जे बघितलं, ज्या प्लॅन मध्ये आपण बघितलं की ज्या प्लॅन मध्ये सर्वसाधारण 1,20,000, 60,000, 40,000, पण इथं सर्वसाधारण 1,20,000चा हा प्लॅन आहे. 1,20,000, 1,20,000 जर विचार तुम्ही केला, 1,20,000 हा डीलर प्राइस आहे. डीलर प्राइस मध्ये जर बघितलं तर 1,20,000 ज्यावेळेला आपण कंपनीच्या अकाउंटला भरतो त्यावेळेला कंपनी आपल्याला एमआरपीनं जर विचार करायला गेलं तर 100% आपल्याला याच्या 1,20,000च्या डबल म्हणजे 2,40,000 रुपयाचं कंपनी तुम्हाला प्रोडक्ट देते. म्हणजे जर विचार करायला गेलं इथं डायरेक्ट डबल प्रॉफिट. पहिला मुद्दा, डायरेक्ट डीलर प्राइस मध्ये 1,20,000 रुपये भरल्यानंतर कंपनी आपल्याला 100% 2,40,000चे प्रोडक्ट देते. म्हणजे पहिलंच प्रॉफिट जर बघितलं आपल्याला तर डायरेक्ट आपल्याला 1,20,000 रुपये हे डायरेक्ट रिटेलिंग मधलं प्रॉफिट आहे. सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा, जर समजा मी एक व्यावसायिक आहे, मी जर बिझनेसमन आहे, तर आज 50% मध्ये मी प्रोडक्ट उचलतोय आणि डायरेक्ट मार्जिन विकतो. जर समजा विचार केला तर डायरेक्ट हे 1,20,000 इन्कम जर ठरवलं, एक आठवड्यामध्ये मी करू शकतो, एका महिन्यामध्ये करू शकतो, 2 महिन्यामध्ये करू शकतो. डिपेंड्स अपॉन माय क्वालिटी, डिपेंड्स अपॉन एक बिझनेसमन. आता याचा फायदा काय, तर कंपनीने याच्यासाठी दिलेला आहे 1,20,000 साठी त्याच्यासाठी पीव्ही दिलेले आहेत 10,000. म्हणजे 10,000 पीव्ही दिले, 10,000 पीव्ही, आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला 10,000 स्पॉन्सर इन्कम आहे. 10,000 स्पॉन्सर इन्कम
मग आपण बघायचं आहे आज 10,000 पीव्ही, 10,000 स्पॉन्सर इन्कम, 1,20,000 इन्व्हेस्टमेंट, 2,40,000 बेनिफिट जर विचार करायला गेलं तर आज 1,25,000 रुपयामध्ये येतं काय? जो माणूस महिन्याला 5,000 10,000 मिळवत नाही तो एक कॉलेजचा स्टुडंट 1,00,000 रुपयाचं बाईक स्वतःच्या वडिलांच्याकडे स्वतःच्या घरातल्या पॅरेंटकडे हक्कानं मागतो. मला कशासाठी? तर लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी 1,00,000 रुपयाचं आज टू व्हीलर तो घेतोय. आज त्याच्या हातामधला मोबाईल जर बघितला 20,000 40,000चा मोबाईल तो मेंटेन करतोय. पण आज मोबाईल असेल, बाईक असेल किंवा घरातल्या सर्व वस्तू 1,00,000 1,50,000 रुपयाच्या आसपास त्या घेतल्या, उद्या विकायला गेलं तर त्याची किंमत निश्चितच डबल नाही. मग आपला हा जो बिझनेस प्लॅन आहे, जो बेस्ट प्लॅन आहे, ह्या बिझनेस प्लॅन मध्ये आपल्याला प्रॉफिट कसं होणार आहे हे आपण बघणार आहे. चला आपण बघूया डायरेक्ट 10,000 पीव्ही, 10,000 स्पॉन्सर इन्कम, 1,20,000 रुपयामध्ये आपल्याला बिझनेस हा रन कसा होतोय. चला आपण विचार केलं, डायरेक्ट आपण सुरुवात केली. ह्या सुरुवातीलाच आपण समजूया आपण तुम्ही स्वतःच आहात यू, ज्याच्यामध्ये 10,000 डायरेक्ट ह्याचे पॉइंट्स न आपण रजिस्ट्रेशन झालं. पॉइंट्स व्हॅल्यू 10,000. चला माझा माइंड आहे तो बिझनेसमन आहे. एक एक मासा पकडण्यासाठी मी माझा आयुष्यातला वेळ वाया घालवणार नाही. मी डायरेक्ट बकेट उचलणार, डायरेक्ट मी जास्तीत जास्त बास्केट उचलणार. म्हणजे मॅक्झिमम त्या मेंटॅलिटीची, त्या क्वांटिटीची, त्या क्वालिटीच्या लोकांच्या सोबत माझा कॅमेरा फोकस असेल. बिझनेस माइंडच्या लोकांसाठी माझा कॅमेरा फोकस असेल. हु इज बिझनेसमन? कोण बिझनेसमन आहे? कस्टमर नाही आहे, कस्टमर नाही, बिझनेसमन कोण आहे? म्हणजे मी विचार केला आज 10,000 पॉइंट, 1,20,000 इन्व्हेस्टमेंट मॅक्झिमम तो करू शकतो की ज्याला इन्कम चांगलं करायचं आहे, ज्याला इन्कम चांगलं करायचं. विचार केला आपण ठीक आहे, ओके नो प्रॉब्लेम. 1,00,000 रुपये, 1,20,000 रुपये मी बिझनेस स्टार्ट केला.